एक तर विशालगडला जी घटना घडली त्याच्या मागे सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्याच्या मागे भाजपच होतं आणि भाजपचेच काही संघटनाचे कार्यकर्ते तिथं येऊन दुडगूस त्यांनी घातला आणि तिथं कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आणि मग या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न जो सातत्याने काही सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं केला जातोय त्याचा विरोध हा आम्ही सर्वांनी केला आहे आणि प्रखरपणे त्याचा विरोध हा आव्हाड साहेबांनी नक्कीच केलेला आहे। त्यांची गाडी फोडली त्याचा निषेध मी करतो, पण मला असंही म्हणायचं आहे की कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल बोलत असताना आपण सगळ्यांनीच सांभाळून बोललं पाहिजे, कारण का आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आपण काम करतो आणि अशा परिस्थितीमध्ये काय आपण बोलतो कुठं बोलतो। आता मोठे नेते असले तरी सुद्धा मी व्यक्तिगत एक नागरिक म्हणून इथं इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनीच त्या बाबतीतली काळजी घेण्याची जरूरत आहे। पण त्यांची गाडी फोडली याचा निषेध नक्कीच करतो आणि आव्हाड साहेब ज्या पद्धतीने पुरोगामी विचारासाठी लढतायत ते सुद्धा योग्यच आहे, पण कुठेतरी बोलताना सगळ्यांनीच मी सुद्धा त्या बाबतीतली काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।